घडामोडीमध्ये जाऊयात। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वडवणी बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आरोपींना शासन केलं जावं, कठोरात कठोर शासन केलं जावं, पीडित तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी वडवणी बंदची हाक देण्यासोबतच एका मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलंय। त्या मोर्चाला काही वेळापूर्वी सुरुवात झाली होती। बीड जिल्ह्यातील वडवणी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आली आणि त्यासोबतच एक मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पीडित तरुणीला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साताऱ्यातल्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। त्यामध्ये प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोन आरोपींची नावं समोर आली। आपल्यावर बलात्कार केला गेला असं या तरुणीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं होतं। त्या तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा निघाला। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विकास, निश्चित या ठिकाणी बघतोय की प्रामुख्यानं वडवणी या ठिकाणी आज मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि आपल्या मागण्यांचं जे निवेदन आहे त्या समस्त वडवणीकरांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने सर्वच समाजातील घटक जे आहेत ते देखील यात सहभागी झालेले आहेत। मागील तासाभरापासून बीड परळी त्या राज्य महामार्गावरती या ठिकाणी आंदोलन जे आहे, मोर्चा जो आहे आणि जो ठिय्या आहे तो सुरू आहे आणि एकच मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते, ती म्हणजे प्रामुख्यानं जी काही मृत महिला डॉक्टर आहे तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। या संपूर्ण प्रकरणाची SIT स्थापन करून चौकशी झालेली पाहिजे। सदरील प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं असं देखील या दोन प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या पीडित कुटुंबाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे आणि सर्व समाज बांधव आणि सर्व समाज घटक जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्येच तर पाहिलं तर पक्ष संघटनांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला। यात प्रामुख्याने आपण बघतो की या ठिकाणच्या वडवणी शहरातील संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती पूर्णतः सकाळपासूनच बंद ठेवण्यात आलेली आहे। सर्व आस्थापना बंद आहेत आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी असाच पवित्रा जो आहे तो घेतला जाणार आहे। पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये देखील यापुढे आंदोलन छेडलं जाईल असं देखील आजच्या या मोर्चातनं ठरवण्यात आलेलं आहे आणि याचं मागण्याचं निवेदन जे आहे ते देखील आता तहसील प्रशासनाला दिलं गेलं आहे। आणि आता सध्या ही दृश्य आहेत बीड परळी महामार्गावरची, ज्या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे ते अद्यापही सुरू आहे आणि न्यायाची भूमिका आज या ठिकाणी घेतली जाते। तज्ञ विकास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। पीडित तरुणीला न्याय द्यावा ही आग्रही मागणी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वडवणी शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। SIT स्थापन करून चौकशी करा अशी मागणी केली गेली आहे।